तर मित्रांनो तुम्हाला मी आज दाखवतो की घोडा बिना लगामीचा नाचतो का. तुम्ही आता बरेच घोडे बघितले असतील, त्यांना लगाम घालूनच नाचवलं जातं, पण मी आता मला दाखवतो की बिना लगामीचा घोडा नाचतो का नाही ते. तर हा माझ्यासोबत आमचा जुना घोडा आहे, याचं नाव तुम्हाला माहीत असेल, याचं नाव सोन्या आहे. हा 3 वेळा महाराष्ट्र केसरी झालाय. त्याची खासियत हीच आहे की तो बिना लगामीचा प्रत्येक डान्स करतो तो. तर मी तुम्हाला ते दाखवतो, मी ह्या व्हिडिओमधून बघून घ्या. तर पहिलं म्हणजे की त्याला आपण 4 पायाने नाचायला सांगूया, तर नाचतोय का नाही बघा. हळचल हळचल हळचल, गडबड चल हळू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याच्या तोंडामध्ये लगाम वगैरे काय नाही, तरी पण तो 4 पायाने नाचतोय. असे घोडे कुठलेच नाचत नाही, त्यांच्या तोंडात एकतर लगाम लागतो, त्याशिवाय घोडा पण कंट्रोल होत नाही. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही प्रत्येक घोडे बघितले असतील ते लगामाशिवाय कामच करत नाही. आता तुम्ही बघताय समोर हा माझ्यासोबत सोन्या आहे, मी त्याला बिगर लगामीचं सगळं काय करायला सांगतो. मला हे पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. बस बेटा बस. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आता की तो बिगर लगामीच 4 पायाने नाचलाय. पुढचं म्हणजे त्याला डंका टाका सांगतो, त्याच्या तोंडात लगाम वगैरे काय नाही, तुम्ही बघू शकताय. तर तो डंका तुम्हाला टाकून दाखवून टाक डंका. ठीक आहे, हळू गडबड नाही, हळू बेटा हळू. असं तुम्हाला कधी बघायला भेटणार नाही मित्रांनो. तर हा नाचतो याचं कारणच आहे की, कारण की याला आपण तशी ट्रेनिंग दिलेली आहे बिना लगामीचं, पण त्यांनी प्रत्येक नाचकाम करावं असं त्याला आपण शिकवलेलं आहे. तुम्ही बघू शकताय, त्याला आपण डंका टाका सांगतोय, तो डंका पण टाकतोय एक टाक बेटा. तर ह्याचं वैशिष्ट्य हेच आहे की तो लगाम असो किंवा लगाम नसो, ते जेवढे त्याचे आयटम आहेत तेवढे तो करतो. लगाम असली तरी लगाम नसली तरी त्याला काय फरक पडत नाही. बस बघितलं असेल मित्रांनो तुम्ही, त्यांनी डांका पण टाकून दाखवलाय. आता त्याला आम्ही पुढच्या महिन्यात चॅलेंज का करा सांगतो. चल चॅलेंज कर चॅलेंज. बस मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, तो चॅलेंज पण करतोय. आता ह्या पायाने करा सांगू, ह्या पायानं कर चॅलेंज, ह्या पायानं बेटा, ह्या पायानं हा कर चॅलेंज चल. बस बेटा बस. मित्रांनो तुम्ही बघू शकताय, तो लगाम नसून पण माझं प्रत्येक गोष्ट ऐकतोय. चल पुढे बस. तर तुम्हाला त्याला एक पुढचा आयटम म्हणजे त्याला मी कान हलवून दाखवायला सांगतो. तो कान हलवतो ना काय बघा. हॅलो कान, चल हॅलो कान, एकदा कान हलव चल, कान हलव सोन्या, कान हलव चल, अजून एकदा. बस बेटा बस. मित्रांनो तुम्ही बघू शकताय, तो कान पण हलवतोय. आता तुम्ही घोडे वगैरे लागणार वगैरे तुम्ही बघितले असतील की नाचतात घोडे, पण त्यांना लगाम हे त्यांच्या तोंडात असावीच लागते. सोन्याच्या तोंडात तर काय नाही, लगामच नाही, आणि त्याला रशी पण नाही. तर आता त्याला मागच्या पायाची उडी टाकायला सांगू आपण, त्याला आम्ही डुबकी म्हणतो. आता टाकतोय का नाही ते बघू. टाक बेटा टाक, मागणं हळू एक टाक. त्याला मित्रांनो आपण मारत नाही काय नाही, तरी पण तू मागच्या पायाची डुबकी टाकतोय, तुम्ही बघू शकता. टाक बेटा हळू टाक, गडबड नाही, टाक हळू टाक डुबकी, मागणं टाक मागणं. बस बेटा बस. मित्रांनो तुम्ही बघू शकताय, तर तो मागच्या पायाची डुबकी पण टाकतोय. आता असं म्हणजे कुठला घोडा ऐकत नाही. 10 मधला एक घोडा असं करू शकतो, ते तुम्ही बघू शकताय, तुम्हाला कळेलच. म्हणून त्याला अजून एकदा डुबके टाका सांगू आपण. टाक बेटा सोन्या, टाक मागणं हळू टाक, गडबड नाही, टाक हळू टाक रे. बस बेटा बस. मित्रांनो बघू शकताय, मी तो लगाम तोंडात
नसली तरी मागच्या पायानं डुबकी टाकते. बस आता तुम्हाला पुढचा दाखवतो. पुढचं म्हणजे त्याला आपण मुजरा करायला सांगूया तिथं. सर मागचं बस 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 बेटा बस बस. मित्रांनो घोडा मुजरा करतोय का नाही ते बघा. बस 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 बेटा बस बस गडबड नाही. मित्रांनो तुम्ही बघू शकताय घोडा मुजरा पण करतोय. चल पुढं. बस अजून एकदा सांगत कर मुजरा. बस 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 बेटा बस 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 गडबड नाही बस. मित्रांनो बघू शकता तुम्ही मुजरा पण करतोय. आता मी त्याला तुम्हाला झोपवून दाखवतो. तुम्ही बघू शकताय त्याला आता झोपाय सांगतो. तू झोपतो का नाही बघू. आता तू झोपणारच. मी आता त्याला शिकवलंय म्हटलं त्याला माझं ऐकायला लागणार आहे. मित्रांनो बघू शकता. थांब बेटा गप 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 गडबड नाही. बस बस गप बस गप बस थांब सांगितल्याशिवाय उठू नको. थांब व्हायचं गडबड नाही. मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याच्या तोंडात लागाम पण नाही आणि रशी पण नाही. तरी तुम्ही सांगेल असंच करणार आहे. तर मी त्याला सांगतो तुम्हाला उठून बसायला. उठतोय का नाही बघू. बस बेटा बस हळू 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 बस बस बस. मित्रांनो बघू शकताय तुम्हाला सगळं ऐकतोय. तुम्ही असा तुम्ही घोडा बघितलाय का नाही मला माहित नाही. म्हणजे तोंडात पण काय लागाम वगैरे नसताना घोडा असं पण करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती मग काय मला काय माहित नाही. पण तुम्ही व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला समजेल बाबा असे पण घोडे नसतात किंवा असे पण घोडे बिना लागामीचे ऐकू शकतात. आता हा शिकवण्याचा एक भाग आहे त्याचा. त्याची शिकण्याची पण स्ट्रॅटेजी चांगली आहे. त्यामुळे त्याच्या लगेच लक्षात येतं की काय करायचं आहे. त्याला आम्ही लहानापासून शिकवल्यापासून त्याचा माइंडसेट चांगला असल्यामुळे तो प्रत्येक गोष्ट शिकून घेतो. पुढचं म्हणजे त्याला एक उडी टाकायला सांगू आपण 4 पायाची उडी म्हणतो. तुम्ही बघू शकताय त्याला उडी टाकायला सांगतो. बस बेटा बस 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 टाकुडी टाकुडी बस 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 बरोबर नाही. ये पुढचे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण उडी टाकायला सांगू. टाकुडी उडी टाकुडी 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 बस बस. मित्रांनो तो उडीला थोडासा ताप देतोय तरी पण तुम्हाला मी दाखवतो. तो 2-3 तरी उडी टाकून दाखवतो तुम्हाला 4 पायाच्या. टाकुडी 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 टाक पुढे टाक बस 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 बस. मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि उडी पण टाकून दाखवले. आता त्याला मी 2 पाय उचलतो. त्याला तो पुढच्या पायाने तुम्हाला उचलून दाखवेल 2 मिनिटात. उचल बस बस बेटा. तर तुम्हाला असं म्हणजे बघायला भेटणारच नाही की घोड्याच्या तोंडात काय नसताना पण तो असं करू शकतोय. अजून एकदा उचलायला सांगू आपण. तुम्ही बघू शकता. उचल बस बस बेटा अजून एकदा उचल बस बस बस. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल माझं पूर्णपणे ऐकतोय. आता त्याला आपण छडीच्या इशाऱ्यावरती तो उडी टाकतोय का नाही बघू. तुम्हाला मी दाखवा नाही बघू आपण. टाक बेटा उडी टाक इकडे उडी हळू टाक बस इकडे हे बघितलं टाक उडी बस बस बेटा बस. मित्रांनो बघू शकता तुम्ही तो उडी पण टाकतोय. आपण असंच म्हणजे प्रत्येक प्रकारात त्याला नाचा शिकवला. आता त्याच्या तोंडात पण लागाम वगैरे काय नाही तरी पण तो माझा ऐकतोय सगळं. आता मी त्याला चौरंगाव नाचा सांगतोय. बघू शकताय. हळू चल गडबड नाही हळू 4 पायानं. मित्रांनो बघू शकता तुम्ही 4 पायानं पण कसा नाचतोय ते चौरंगावरती. आता घोड्यांना कंट्रोल करणं म्हणजे त्यांच्या तोंडात लागाम असावेच लागते. आता हा एवढा हुशार आहे की त्याला लागाम असून पण काय फरक पडत नाही आणि लागाम नसली तरी त्याला काय फरक पडत नाही. तो जसं ते काम करत असतोय. तो बघू शकता ते चौरंगाव पण 4 पायाने नाचतो. मी त्याला सांगेल असं हळू 4 पायाने बस बस बेटा बस. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल
लंगडी 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 शाबास शाबास लंगडी लंगडी थांब फक्त लंगडी लंगडी शाबास बस. मित्रांनो तुम्ही बघू शकताय तू लंगडी पण घालते. आता मी त्याला मागच्या पायाचे डुक्के टाकायला सांगतोय. टाकतोय का नाही बघू. हळू 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 टाक हळू टाक हळू टाक गडबड नाही. मित्रांनो बघू शकताय तुम्ही तो लगाम नसताना पण माझं सगळं ऐकतोय आणि मी सांगेल असं तो करतोय. डुक्के टाक हळू टाक मागणं हळू टाक हळू गडबड नाही हळू. मित्रांनो तुम्ही असं घोडं कधी बघितलंच नसणार आहे. आज तुम्ही बघू शकताय घोडा बिना लागामीचा पण कंट्रोल करू शकतो आपण. फक्त त्या घोडा तेवढा शहाणा पाहिजे. बस बेटा बस 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 बस. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तो मागच्या पायाची डुबकी टाकतोय. आता मी त्याला 4 पायाची उडी टाकायला सांगतो चौरंगावरती. टाक बेटा उडी टाक टाक उडी टाक टाक उडी टाक उडी टाक 4 पायाची टाक उडी टाक टाक उडी हटकी टाक उडी टाक पुढे पुढे टाक टाक उडी. मित्रांनो बघू शकता तुम्ही तो उडी पण टाकतोय. बस बस बेटा बस बस. एवढा तो घोडा म्हणजे हुशार आहे. ते खासियतच आहे. तो सांगेल असंच करतो. चल पुढं 4 पायानं चल पुढं. मित्रांनो तुम्ही बघू शकताय तो 4 पायानं पण पुढं आलाय. तो घोडा एवढा हुशार आहे की त्याला सांगायची गरज पण नाही लागत. कधी कधी त्याला असं आपण ट्रेन केला आहे. तर बघू शकता तुम्ही तो चौरंगावर 4 पाय देऊन आला आहे. आता तसं त्याला चौरंगावरती मागच्या पायाने नाचायला सांगूयात आपण. तर तो नाचतोय का नाही बघा. चल हळू बेटा चल हळू चल हळू चल हळू. मित्रांनो बघू शकताय तुम्ही तो चौरंगावर पण मागच्या पायाने नाचतोय. त्याच्या तोंडात लगाम वगैरे काहीच नाही. घोडा तेवढा तो हुशारच आहे. त्यामुळं त्यानं आम्हाला कधी अडचण येऊन नाही दिली शिकवण्यात म्हणा किंवा त्याच्या रोजच्या डेली रुटीनमध्ये. तो सांगेल असंच आणि सांगेल तेवढंच तो करतो. चल बेटा हळू चल बस. मित्रांनो तुम्ही बघू शकता तो चौरंगावर पण मागच्या पायाने तुम्हाला नाचून दाखवलं त्यानं. आता मी त्याला अजून एकदा उडी टाकायला सांगतो. टाकतोय का नाही बघू. टाक बेटा टाक उडी टाक उडी टाक बस 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 बेटा. मित्रांनो बघू शकता तो उडी पण टाकतोय. अजून एकदा टाका सांगतो उडी त्याला. टाक उडी टाक टाक बस बस. मित्रांनो तुम्ही बघू शकताय तुम्हाला सांगेल तेवढंच ऐकतोय. आता त्याला आपण 2 पायाचा नमस्कार करायला सांगू अजून एकदा. चल चल बस बस बेटा बस अजून एकदा उचल बस. आता मित्रांनो त्याला आपण मुरून नाचायला सांगूयात. खाली नाचते का नाही बघतो. एक मुरून चल मुरून नाच. हट 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 हट. मित्रांनो त्या तोंडात लगाम वगैरे काहीच नाही तरी पण तो नाचतोय. बस 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 बस. त्याला परत एकदा नाचायला सांगूयात आपण मुरून. बघू शकता तुम्हाला मी दाखवतो. चल पुढे 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 चल ना मुरून 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 हट हट मुरून हट मुरून हट मुरून खाली 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 मुरून मुरून हट मुरून हट सोन्या. बघू शकता मित्रांनो तुम्ही मुरून पण नाचतोय. बस बस. असा म्हणजे तो घोडा एवढा हुशार आहे की त्यांनी तुम्हाला लगाम असून पण प्रत्येक आयटम करून दाखवला आहे. आणि त्याच्या तोंडात आत्ता लगाम नाही तरी पण त्याने तेवढेच आयटम करून दाखवलेत. त्यामुळे तो 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाला आहे. त्याचं असं वैशिष्ट्य आहे. केलं चालू मित्रांनो तुम्ही आता बघू शकताय मी त्याला 2 पाय उभा राहून मागच्या पायाने त्याला चालायला सांगतो. बघू तो चालतो का नाही. उठा बस 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 गडबड नाही. ये पुढे चल पुढे उठा. पण बघू शकता मित्रांनो त्याच्या तोंडात लगाम पण नाही तरी पण तो माझा ऐकतोय. आता असं तुम्ही बघू शकणार नाही कारण की त्याच्या तोंडात लगामच नाही. कारण घोडा बिना लगामीचा कंट्रोलच होत नाही. आता मी तुम्हाला परत एकदा त्याला सांगतो असं करा. तुम्ही बघू शकता. उडाव चल उडाव तर मागे मागे सर तर मागे बस. मित्रांनो बघू शकताय
त्यानं तो पण आयटम दाखवला करून, कारण की ते घोड्याच्या तोंडात लागामच नाही. आता दुसरं म्हणजे तो आता नागिन डान्स करतो का नाही ते बघू, मला मी दाखवतो. तुम्ही बघू शकताय. चल पुढं चल. मला मित्रांनो दाखवतो नागिन सारखं नाचतोय का नाही ते दाखवतो. नागिन हाईट हळू. नागिन 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 मित्रांनो बघू शकता तुम्ही, तो नागिन सारखा पण नाचतोय. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की त्यानं बिना लगामीचं पण सगळं तुम्हाला करून दाखवलंय. आता घोडा लगाम घालून पण एवढा आयटम करू शकत नाही. आता ह्याने तुम्हाला बिना लगामीचं पण तेवढं आयटम करून दाखवले. पण तो घोडा पहिल्यापासून तो डोक्याने तेवढा हुशार आहे, त्यामुळे तो घोडा करू शकलाय एवढं काय. आणि जर अशा प्रकारचा जर घोडा कुठे नाचताना वगैरे बघितला असेल, म्हणजे लगाम न घालता, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. पुढच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही तुम्हाला नवीन प्रकारचा व्हिडिओ बनवून दाखवतो की घोड्याबद्दल नक्की माहिती वगैरे काय असते, घोडा रायडिंग वगैरे कसा करतो. आता तो आमच्या घरी बच्चा पण आहे, त्याला पण आम्ही ट्रेनिंगसाठी बाहेर काढणार आहे अजून 1-2-3 महिन्यांनी. ते पण तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे व्हिडिओला लाईक, कमेंट आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला पुढची पण इन्फॉर्मेशन बघायला भेटेल घोड्याबद्दल. नक्की घोड्याबद्दल कशी काय ट्रेनिंग दिली जाते, की घोड्याबद्दल माहिती, घोड्याचं खाणं वगैरे काय असतं ते तुम्हाला सगळी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो. तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.